श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या ऊर्जा देणाऱ्या आध्यात्मिक स्वामी संदेशामध्ये सर्वांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात खोलवर शांतता पसरेल, तुमच्या जीवनात येणारे अडथळे थांबतील आणि तुम्ही स्वामींच्या निकट जाऊन पोहोचाल. स्वामींच्या चमत्कारासाठी आज तुमची निवड झाली आहे. स्वामींच्या भक्तांनो, आजचा संदेश तुमच्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल. हा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. हा संदेश अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत ऐका. जे भक्त चॅनलवर नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, चमत्काराची वाट बघत असाल तर आता चमत्कार तुमच्याजवळ येऊन थोपला आहे. लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये मोठा स्वामींचा चमत्कार घडेल. ज्या गोष्टीची तुम्ही इतके दिवस आतुरतेने वाट बघत आहात, ती गोष्ट लवकरच तुमच्या हातामध्ये मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या स्वप्नांची पूर्तता लवकरच होईल. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळेल. स्वामींपर्यंत तुमची प्रार्थना नक्कीच पोचणार आहे. फक्त मन निर्मळ असायला हवं. ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, त्याची प्रार्थना परमेश्वराला सुद्धा ऐकावीच लागते. म्हणून लवकरच आता तुमच्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या मनातील चांगली इच्छासुद्धा पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, लगेचच स्वामींवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या वळणावरती स्वामींनी सर्व स्वामी भक्तांसाठी एक विशेष संदेश पाठवला आहे. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक वळणावरती तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन प्राप्त होईल. फक्त वेळोवेळी तुम्ही परमेश्वराकडे मागणी करा. परमेश्वराला सांगा, हे परमेश्वरा, हे भगवंता, हे मायबापा, मी आपल्याला विनंती करतो आहे की मला योग्य मार्ग दाखवा. मी ज्या मार्गाने जातो आहे तो मार्ग खरोखर सत्याचा मार्ग आहे का? मी ज्या मार्गाने जातोय तो मार्ग माझ्या ध्येयाच्या पर्यंत पोचणार आहे का? हे परमेश्वरा, मला सांगा, मला मार्ग दाखवा, अशी विनंती परमेश्वराकडे करा. परमेश्वर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान सांगेल. स्वामी भक्तांनो, वेळोवेळी परमेश्वराची आठवण करा. वेळोवेळी परमेश्वराला साथ घाला. या धावपळीच्या जीवनात देखील जो भक्त परमेश्वराचं वेळोवेळी स्मरण करतो, परमेश्वराकडे वेळोवेळी प्रार्थना करतो, त्या भक्ताची प्रार्थना परमेश्वरांच्या कानापर्यंत नक्कीच पोचते. स्वामी भक्तांनो, खऱ्या मनाने घातलेली साथ कधीच वाया जात नाही. म्हणून मनामध्ये खरी श्रद्धा, खरी भक्ती असेल तर प्रार्थना नक्कीच परमेश्वराच्या कानापर्यंत जाईल. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगत असताना आपल्या वाणीमध्ये मधुरता हवी. जेव्हा आपण मधुर वाणीने सर्वांशी संवाद साधतो तेव्हा परमेश्वर आपले प्रत्येक शब्द ऐकत असतात. त्यामुळे वाणीमध्ये मधुरता असू द्या. कधीच कोणाला वाईट शब्द ऐकायला आवडत नाहीत. म्हणून परमेश्वर नेहमी भक्तांना सांगतात की ज्याची वाणी मधुर आहे त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये असं काही घडणार आहे की ज्याच्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. स्वामी भक्तांनो, परमेश्वर आपल्या विचारापलीकडे आपल्याला देणार आहेत. आपण पाहिलेली प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात उतरतील. फक्त खरे मनापासून प्रयत्न करायला हवेत. स्वामी भक्तांनो, तुमच्याही मनामध्ये आज जे काही विचार आहेत ते विचार जर शुद्ध असतील तर तुमच्या विचारांना परमेश्वराच्या कृपेने नक्की चालना मिळेल. स्वामी भक्तांनो, स्वामींचे खूप सारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत. म्हणूनच लगेच कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ लगेचच टाईप करा. मनामध्ये फक्त आणि फक्त आता स्वामींचाच विचार ठेवा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असताना मनात फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असंच वाक्य असू द्या. स्वामी भक्तांनो, आज मनामध्ये खोलवर शांतता पसरणार आहे. विचार शुद्ध होणार आहेत. मनामध्ये सकारात्मकता जागृत होणार आहे. आणि जी इच्छा स्वामींकडे ठेवली आहे ती इच्छासुद्धा नक्कीच पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो,
स्वामींचं मार्गदर्शन तुमच्या कानावर पडलं आहे, म्हणून उजळ भाग्यासाठी तुमची आज निवड झाली आहे. स्वामी भक्तांनो, येत्या काळामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचा मार्ग मिळणार आहे. तो मार्ग तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणारा असेल. वेळोवेळी जेव्हा स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात तेव्हा तो मार्ग आपल्या भविष्याच्या दिशेने जाणारा असतो. त्या मार्गावर गेल्यानंतर आपल्याला आपलं भवितव्य हे शुद्ध प्रकारे दिसत असतं. स्वामी भक्तांनो, आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी स्वामींच्या याच मार्गाचा अवलंब करायचा आहे. स्वामी भक्तांनो, वेळ कशी येईल सांगता येत नाही, मात्र स्वामींच्या भक्तीमध्ये आपलं मन कायम रुजलं जर असेल तर चांगलीच वेळ येईल याची शाश्वती परमेश्वर तुम्हाला देत आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या प्रत्येक निर्णयाने तुमचं आयुष्य उजळून निघेल. ज्या गोष्टीची आतुरतेने तुम्ही वाट बघत आहात ती गोष्ट लवकरच तुमच्या दारापर्यंत येणार आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याला कधीच अपयशाचा सामना करावा लागत नाही, कारण चांगले प्रयत्न आणि भक्तीचा मार्ग यांचा संगम झाल्यानंतर घवघवीत असं यश भक्ताच्या पदरी मिळत असतं. स्वामी भक्तांनो, ज्यावेळेस आपल्याला कुठलाच मार्ग दिसत नाही, सर्वत्र अंधार पसरलेला असतो, कुठेच प्रकाशाचा एक किरणसुद्धा दिसत नसतो, असं वाटतं की आपण खोल दरीमध्ये पडलेलो आहोत आणि आपण आता इथून बाहेर निघू शकत नाही. अशा वेळी परमेश्वराची प्रार्थना केल्यानंतर एक असा दिव्य दरवाजा उघडतो, ज्यातून आपल्याला बाहेर निघण्याचा मार्ग सापडतो. म्हणूनच संकट कितीही मोठी असू द्या, संकटांकडे लक्ष देण्यापेक्षा परमेश्वराच्या शक्तीकडे लक्ष द्या. कारण संकट किती मोठं आहे याला महत्त्व नाही, तर परमेश्वराची कृपा किती मोठी आहे याला जास्त महत्त्व आहे. म्हणून संकटांना घाबरू नका, तर परमेश्वराच्या शक्तीकडे लक्ष द्या. परमेश्वराच्या छत्रछायेखाली स्वतःला सुरक्षित आहे असं समजा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या छत्रछायेखाली स्वतःला सुरक्षित मानता त्यावेळेस संकटही तुमच्याकडे येत नाहीत, संकटही तुमच्यापासून दूर जातात. कारण ज्याच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे, जो स्वतःला पूर्णत्व देतो, जो स्वतःवर विश्वास ठेवतो, तोच माणूस खरा संकटांशी लढू शकतो. जर आपण स्वतःला कमजोर समजलं, जर आपण इतरांपेक्षा आपण खूप लहान आहोत असं जर समजलं, तर आपण स्वतःला दुर्बल समजतो आहे. आणि माणसाचा हाच नकारात्मक विचार माणसाला आणखी संकटांमध्ये गुंतवत असतो. म्हणून कुठलंही संकट येऊ द्या, स्वतः खंबीर बना, कारण सकारात्मक विचार, सकारात्मक शक्ती हीच सर्व संकटांवर मात करण्याची चावी आहे. स्वामी भक्तांनो, वेळोवेळी तुम्हाला परमेश्वराचे मार्गदर्शन लाभते आहे. या मार्गदर्शनामधून जेवढं शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करा. जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करा. हे सर्व काही तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने लाभत आहे. परमेश्वराच्या कृपेचा लाभ घ्या. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळत असते तेव्हा आपण ती घ्यायचीच असते. फुकट मिळालेल्या गोष्टींची माणसाला किंमत नसते, मात्र विकत असलेली गोष्ट आपण घेऊ शकत नाही, म्हणून माणूस त्या गोष्टीकडे लगेच आकर्षित होतो. पाणी आपल्याला मोफत मिळतं आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते, परंतु जर एखाद्या लांब ठिकाणी गेल्यानंतर पाण्याची बॉटल जेव्हा आपल्याला विकत घ्यावी लागते तेव्हा त्या पाण्याची किंमत आपल्याला कळते. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्याला मोफत मार्गदर्शन मिळतं, मोफत सल्ले मिळतात, त्यावेळेस आपल्याला त्यांची किंमत नसते, परंतु तेच मार्ग, तेच सल्ले जेव्हा विकत घेतले जातात तेव्हा त्याची खरी किंमत माणसाला कळत असते. म्हणून स्वामी भक्तांनो, जे काही आपल्याला मिळतं आहे त्याची किंमत करा. जे काही आपल्याला स्वामी महाराज सांगताय ते शांतपणे ऐकून समजून घ्या, कारण एकदा वेळ निघून गेली की मग समजून काही फायदा होत नाही. म्हणून वेळ आहे तेच हे सर्व काही समजून घ्या. स्वामी भक्तांनो, परमेश्वराने आपल्याला वेळोवेळी कसं वागायचं, कशा प्रकारे बोलायचं याची शिकवण दिली आहे. परमेश्वर जे काही सांगतायत त्याकडे जेव्हा आपण चांगल्या प्रकारे लक्ष देतो, ती गोष्ट समजून घेतो, तेव्हा जीवनामध्ये आपल्याला त्याचा कुठे ना कुठे उपयोग होत असतो. जेव्हा सर्व माणसे पुढे निघून जातात आणि आपण मागे राहतो तेव्हा आपण चिंता करत बसतो, आता माझं कसं होईल, आता काय होईल, अशी चिंता माणसाला सतत सतावत असते.
पण जर माणसाने आधीपासूनच योग्य प्रकारे प्रयत्न केले, योग्य प्रकारे सर्व गोष्टी समजून घेतल्या, हळूहळू पण प्रयत्न करत राहिला, न थांबता, न डगमगता, न झुकता, हळूहळू ध्येयाच्या दिशेने वाटचाल जर भक्त करत राहिला, तर योग्य वेळ आल्यानंतर पश्चातापाची गरजच नाही. स्वामी भक्तांनो, आज जर माणूस हातावर हात ठेवून जर बसला, कुठलेच प्रयत्न केले नाही, फक्त विचार करत बसला, तर माणूस कधी पुढे जाऊ शकत नाही. परमेश्वरसुद्धा भक्तांना प्रयत्न करायला सांगतात आणि त्या प्रयत्नांना यश मी देतो असं भगवंत सांगतात. मग प्रयत्न करायला काय अडचण आहे? प्रयत्न तर करून बघा. मोठे नाही परंतु छोटे छोटे प्रयत्न तर करा. मनामध्ये सकारात्मकता तरी ठेवा की मी हे करू शकतो, मी हे करणार आहे, माझ्याच्याने हे होणार नाही असं कधीच म्हणू नका. मी हे करणार, मी प्रयत्न तरी करणार, मी जिंकलो किंवा हरलो मी हे करणार नाही, मी फक्त प्रयत्न करणार. हारजीत ही परमेश्वराच्या हातात आहे, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. म्हणून प्रयत्न अगोदर सर्वात महत्त्वाचा आहे. स्वामी भक्तांनो, वेळ आल्यानंतर माणसाला कळतं की मी अगोदरच हे प्रयत्न केले असते तर आता मी सुद्धा माझ्या ध्येयापर्यंत पोचलो असतो. परंतु वेळ गेल्यानंतर माणसांचे हळूहळू डोळे उघडायला लागतात. परंतु जरी वेळ मागे गेली असली तरी आजही आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो. खूप मोठे नाही परंतु छोट्या छोट्या प्रयत्नांमधून आपलं जीवन सुखकर बनवू शकतो. स्वामी भक्तांनो, सुखी जीवन म्हणजे खूप सारा पैसा कमावणं नाही, तर समाधानी राहणं, जे मिळालं आहे त्यामध्ये समाधान मानणं, रात्री शांत झोप घेणं, कुटुंबाशी आनंदाने वागणं, कुटुंबाचं योग्यरित्या पालन पोषण करणं, हेच सर्वात मोठं सुख आहे. तुम्ही खूप सारा पैसा कमवला, खूप मोठे झालात म्हणजे तुम्ही खूप सुखी झालात असं नाही. तर सुखाची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगळी असते. कोणाला छानसं नातं हवं असतं, कोणाला अन्न हवं असतं, कोणाला निवारा हवा असतो, कोणाला प्रेम देणारी माणसं हवी असतात, कोणाला नातं टिकवायचं आहे, कोणाला आरोग्याशी लढायचं आहे, कोणाला दुसरीकडे राहायला जायचं आहे, कोणाला राहण्यासाठी घर हवं आहे. प्रत्येकाची समस्या वेगळी आहे, म्हणून प्रत्येकाची सुखाची व्याख्याही वेगळी आहे. परंतु आजच्या जगामध्ये जो समाधानी आहे तो सुख मात्र नक्की उपभोगतो. तुम्ही जर रोज समाधानाने 2 वेळची भाकर खात असाल, समाधानाने रात्री झोपत असाल, समाधानाने कुटुंबाशी वागत असाल, तर नक्कीच तुम्ही सुखी आहात. परमेश्वर देखील सांगतात की जे मिळालं आहे त्यामध्ये जो भक्त आनंद मानतो तोच भक्त सुखी आहे. परंतु काही मिळूनही दुसरं मिळण्याची अपेक्षा ठेवून आहे त्याला लाथ मारणं ही सर्वात मोठी चूक आहे. स्वामी भक्तांनो, जे आहे त्याला लाथ मारू नका, त्याची किंमत करा. कारण जे तुमच्याकडे आहे ते अनेकांचं स्वप्नही असू शकतं. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याला अगोदर किंमत द्या आणि नंतर पुढची गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, माणसाला जी गोष्ट फुकट मिळते त्या गोष्टीची माणसाला फारशी किंमत उरत नाही. त्यामुळे माणूस प्रत्येक वेळोवेळी चुका करत असतो आणि या चुकांमधूनच माणसाचं आयुष्य दुःखाच्या दिशेने वाटचाल करत असतं. म्हणून जे आहे त्यामध्ये आनंदी जीवन जगा. आजचा दिवस आनंदाने जगलात तर उद्याचाही दिवस आनंदाने जगाल. परंतु आजच जर तुम्ही चिंता करत बसला, उद्याच्या दिवसाची येणारी चिंता आजच करणं म्हणजे ही सर्वात मोठी घोडचूक आहे. स्वामी भक्तांनो, उद्याचा दिवस कसा असेल हे परमेश्वरावर सोपवा. तुम्ही तर आजचा दिवस जगा, आजचा दिवस हसतमुखाने जगा, चांगल्या प्रकारे जगा. उद्याचा दिवस येणार आहे तो परमेश्वराच्या हातामध्ये आहे. उद्या काय होईल याची चिंता आज करत बसलात तर तुम्ही आजही दुःखामध्ये जगाल आणि उद्याही दुःखामध्ये जगाल. म्हणून उद्या काय होईल ते उद्या बघता येईल, मात्र आजचा दिवस विचार न करता शांतपणे जगा. नक्कीच कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर तुम्हाला मार्ग मिळेल. भविष्यात येणाऱ्या गोष्टींबद्दल विचार करून जेव्हा तुम्ही आजच दुःखी होता तेव्हा तुमची विचार करण्याची क्षमतासुद्धा कमकुवत होते आणि जी गोष्ट घडणार नव्हती तीही नकारात्मक गोष्ट घडून जाते. म्हणून सकारात्मक राहा. उद्याच्या गोष्टींचा विचार करून आजचा दिवस खराब करू नका.
परमेश्वर प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील, योग्य ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडेल. फक्त सुखी, समाधानी आणि संयमी राहा. वेळोवेळी जीवन जगा, आनंदाने जगा. येणाऱ्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. स्वामी भक्तांनो, तुमच्याही जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी नांदेल. परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण व्हाव्यात. धन्यवाद.